मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेत। शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचलेत। मात्र या भेटीमागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही। आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, दीपक, 11 वाजता बालानगावकर आणि राज ठाकरे हे दोघेही दादरवरून निघाले आणि पावणे 12 वाजता मातोश्री जे उद्धव ठाकरेचा निवास आहे इकडे पोहोचले आणि हे दोघांसोबत इतर कोणीही मनसेचा कार्यकर्ता किंवा पार्टीचा कोणी नेता नव्हता। आता सध्या ते मातोश्रीच्या आतमध्ये आहे, त्यांचा मुलाखत सुरू आहे, पण याचा पाठमागे काय चालला आहे याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे यांनी लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो यामध्ये चांगला परफॉर्मन्स नव्हता। लोकसभा निवडणुकीमध्ये जेवढे उमेदवार होते त्यांचा डिपॉझिट जप्त झाला होता, तर विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त एक आमदार निवडून आला होता। आणि आपण पाहिलं की मागच्या महिन्यात काही मनसेचे नगरसेवकनी भाजप किंवा दुसऱ्या पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे मोठा पाऊल उचलला आहे। राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर आले आहेत, त्यांच्या सध्या उद्धव ठाकरे सोबत बैठकी सुरू आहेत। हा बैठक महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर होत आहे अशी आपल्याला जे माहिती मिळत आहे। कौटुंबिक संबंध आहेतच, पण याचा मागे पॉलिटिकल डेव्हलपमेंटही आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जसा भाजप आणि शिवसेना हे दोघेही महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये सोबत आहे, पण तरीही ह्या दोघां पार्टीमध्ये जमत नाही आहे। मुखपत्र सामनामध्ये आपण दररोज पाहतो भाजपवर शिवसेना टीका करतात, शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करतात। तर हा मनसे आणि शिवसेना काय पॉलिटिकल डेव्हलपमेंट करणार आहे, सोबत येणार आहे, काय महानगरपालिकाच्या निवडणूक आहे याच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतील याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच त्यांचा कौटुंबिक संबंध आहे, पण जसं आपल्याला माहिती आहे की फक्त बाळासाहेब ठाकरेंचा जेव्हा निधन झाला होता त्यावेळी राज ठाकरे आपल्या कुटुंबासोबत इकडे आले होते आणि त्याच्यानंतर ते कधी आले नाही। पण आता आपण पाहतोय की राज ठाकरे स्वतः बालानगावकर सोबत इकडे मातोश्रीवर आले आहेत। तर याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या त्यांची मीटिंग सुरू आहेत आणि जे मनसेचे नेते आहेत त्यांनाही माहीत नव्हता की आज अशा प्रकारचा डेव्हलपमेंट होणार आहे, पण नक्कीच काहीतरी महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये मोठा डेव्हलपमेंट होणार आहे अशी शक्यता आहे। दीपक, नक्कीच मृत्युंजय, तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।